हां, त्याला आता आपल्याला असं म्हणावं लागेल की भारतीय न्याय संहिता 2023. दुसरा महत्त्वाचा कायदा असा आहे की ज्याच्यावर आधारित जे की IPC हा सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे. पण त्या गुन्हा झाल्यानंतर त्याची दखल कोण घेणार? दखल घेतल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया काय असेल? त्यासाठी सध्याचा जो CRPC आहे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973, तर त्याचं स्वरूप बदलून त्याला असं म्हणावं लागेल की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. आणि या दोन्हीसाठी महत्त्वाचा असलेला जो की न्याय देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सध्याचा प्रचलित इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय पुरावा अधिनियम 1872. तर याला आपल्याला आता असं म्हणावं लागेल की BSS म्हणजे भारतीय साक्ष संहिता 2023. आणि तुम्ही या नवीन कायद्याच्या नावाचा जर काय विचार केला आहे जे की आधी भारतीय दंड विधान होते, तर दंड या नावाच्या जागी आता नवीन शब्द आला आहे की न्याय हा शब्द आला आहे. जे की जुन्या कायद्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता असा शब्द होता ही फौजदारी प्रक्रिया, तर त्या ठिकाणी आता नागरिक सुरक्षा हा शब्द आला आहे. म्हणून निश्चितच नावानुसार ॲक्च्युली कुठल्याही कायद्याचे 2 टायटल असतात, एक म्हणजे शॉर्ट टायटल आणि दुसरं म्हणजे लाँग टायटल. पण जेव्हा आपण एखाद्या कायद्याची ओळख करून घेतो तेव्हा शॉर्ट टायटल वापरलं जातं. मग हे सगळे शॉर्ट टायटल झाले जसे की BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, BSS भारतीय साक्ष संहिता आणि दुसरा महत्त्वाचा जे की सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे तो म्हणजे भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS. म्हणजे निश्चितच नावानुसार जिथे न्यायाचा शब्द वापरला गेला आहे, जिथे नागरिक सुरक्षा शब्द वापरला गेला आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना निश्चितच न्याय आणि सुरक्षा मिळेल असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. बरोबर आहे. आपण म्हटलं तर हे ब्रिटिश